जर भजन म्हटलं की आज कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, चिंतामणी बुवा, काशीराम बरोबर बुवा, जयराम बुवा, गाडीगावकर सगळ्यांची नावं आपण अगदी आदराने घेतोय. मंडळी भजन हेच आहे. सगळेजण सांगतात की भजन भजावा, जपावा, नमावा. भजन म्हटलं तरी सोपं आहे, भजन म्हटलं तरी सोपं आहे आणि म्हटलं तरी कठीण आहे. भजनाची महती या भजनाच्या माध्यमातून सांगायचा नक्कीच प्रयत्न करते. आज या ठिकाणी सर्व ठिकाणी या गोष्टी दिसत नाही, त्या गोष्टी या ठिकाणी मला प्रामुख्याने बघायला मिळालं. सगळ्यात मोठी गोष्ट, मी ज्या ज्या ठिकाणी भजनासाठी जातो त्या ठिकाणी आयोजकांना विनंती करतो, ती गोष्ट माझ्या निदर्शनात जर आली नाही तर मी आयोजकांना विनंती करतो की या वर्षी चुकली, पुढच्या वर्षी तरी ही गोष्ट करा. ती म्हणजे या ठिकाणी मंडळाने जे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि खरोखर ही आपल्या या धर्माची ओळख आहे मंडळी, ही आपल्या संस्काराची ओळख आहे मंडळी आणि ही ओळख आपल्याला प्रत्येकाला ठेवलीच पाहिजे. याची जाण आपल्याला ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची जाण आपल्यालाही ठेवलीच पाहिजे बघा मंडळी. म्हणून या मंडळासाठी दोन शब्द सांगतो बघा की कोकणची ओळख आणि संस्कृतीचा ठाव आहे. कोकणची ओळख आणि संस्कृतीचा ठाव आहे. मराठमोळी परंपरा आणि कलाकारीला वाव आहे. मराठमोळी परंपरा आणि कलाकारीला वाव आहे. निर्मळ यांचं ध्येय, या मंडळाचं, या कार्यकर्त्यांचं निर्मळ यांचं ध्येय, निर्मळ यांचं काम आहे. निर्मळ यांचं ध्येय, निर्मळ यांचं काम आहे. म्हणून या मंडळाचं मला नव्हे तर मुंबईमध्ये नाव आहे, मुंबईमध्ये नाव आहे, मुंबईमध्ये नाव आहे बघा. पुन्हा एकदा मंडळाला शुभेच्छा देतोय आणि रुपयाच्या भागाला सुरुवात करतोय. भजनाचे त्यांच्याकडे कार्यक्रम होत असतात. कधी जा, तुम्ही रात्री 2 वाजता नंतर 3 वाजता नंतर 4 वाजता जा, उठून स्वतः साहेब येणार, साऊंड चालू करणार आणि भजनी बाया सगळ्या मंडळांना ते अगदी प्राधान्य देत असतात. एकदा जोरदार टाळ्या आमच्या शिवाजी साहेबांसाठी होऊ द्या. धन्यवाद. मागे जे आहेत त्यांनी पुढे येऊन बसण्याची विनंती मंडळाच्या वतीने करतोय. रुपाच्या बंगला सुरुवात करतोय. आज खरं जोडीला एक आमच्या अध्यात्माचे बादशाह म्हणून ज्यांचं आपल्या कोकणभर नाव आहे, नव्हे तर महाराष्ट्रभर नाव आहे आणि दुसरे आहे ते आमचे सन्माननीय सुरमणी कोकणरत्न पुरस्कार प्राप्त सन्माननीय आमचे विनोद बुवा चव्हाण. अतिशय दिग्गज मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आम्हाला लाभलेले आहे. मगाशी एकाने कोणतरी सांगले नाही की बुवा पुढच्या वर्षी चौरंगी वारी ठेवच्या आणि वागतेकार बुवांना आलूचा नाही ना खरा आता म्हणजे बुवाने विनोद चव्हाण बुवाने जातात सांगले नाही म्हणजे गाढा अभ्यासक भजनाच्या माध्यमातून आणि खरोखर त्याचं नाव आहे सिंधुदुर्गामध्ये नाही का. आणि असे कार्यक्रम व्हायला पाहिजे म्हणजे तुमचं सुद्धा सगळ्या गोष्टी ज्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा होणं खूप गरजेचं आहे नाही काय. सगळेच म्हणजे ना की भजन म्हटलं की हौशे सगळे येतात ना, सगळ्यांच्या मनाप्रमाणे हो पाहिजे. कुठलाही माणूस परिपूर्ण नसतो, कुठलाही माणूस हा परिपूर्ण नसतो. माझ्याकडे भजन असेल किंवा माझ्याकडे बदामी असेल की ह्या सगळ्याकडे नाहीये ना. विनोद चव्हाणकडे जे आहे ते माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे ते गुंडुबाकडे नाही आणि गुंडुबाकडे आहे ते आमच्याकडे नक्कीच नाही का. ह्या तर आम्ही मान्य करतो कारण सगळी ही आपल्या कोकणचीच मंडळी आहे आणि कोकणच्या खऱ्या अर्थाने भजनाच्या माध्यमातून आपल्या कोकणचं नाव सर्वदूर पसरणारी ही मंडळी आहे बघा. त्या ठिकाणी दोन्ही मुलांना शुभेच्छा देतोय आणि रुपाचा भंगला सुरुवात करतोय. इंद्रायणी
तुषार नलावडे आमचे युट्यूबर्स या ठिकाणी आलेले आहेत. माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. सांगू कशी